हॅलो फ्रेंड, आता श्रावण सुरू झालेला आहे. आपण एक जबरदस्त रेसिपी घेऊन आलेलो आहोत. पाहू शकता चिली पनीर, हॉटेलसारखे चिली पनीर, क्रिस्पी आणि सॉफ्ट. पाहू शकता किती भारी दिसते. हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्मिताज किचनमध्ये. तर चला आपण करूया आता रेसिपीला. आपण इथं पनीर घेतलेलं आहे 300 ग्राम. अशा क्यूबमध्ये कट करून घेतलेलं आहे. पाहू शकता. सगळ्यात आधी आपण करूया त्याची कोटिंग. अशा प्रकारे कोटिंग केल्याने पनीरचे क्यूब ही सॉफ्ट आणि क्रिस्पी लागतात खायला. तर थोडंसं मीठ टाकलेलं आहे आपण, थोडंसं काली मिरी पावडर स्प्रिंग करून घेतलेली आहे. आता आपण इथे टाकणार आहोत कॉर्नफ्लॉवर. आता आपण इथे थोडासा टाकून टॉस करून घेणार आहोत. पाहू शकता अशा प्रकारे केल्याने चांगली कोटिंग लागते. आता आपण पुन्हा एकदा थोडासा कॉर्नफ्लॉवर वरून टाकून घेणार आहोत. टोटल आपण 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेला होता. आपण इथं थोडासा मैदा पण घेतलेला आहे 2 चम्मच. तोही टाकून टॉस करून घेणार आहोत. अशा प्रकारे केल्याने पनीरला चांगली कोटिंग येते. पाहू शकता मस्तपैकी कोटिंग झालेली आहे. आता आपण ते फ्राय करून घेणार आहोत. तेल ठेवलेलं आहे तापत. पाहू शकता. एक एक करून आपण पनीरचे क्यूब तेलामध्ये टाकून घेऊया आणि आपण चांगले गोल्डन ब्राऊन फ्राय करून घेणार आहोत. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चला आता सर्व टाकून झालेले, सर्व सेट झालेले आहेत. आपण पलटी करून घेऊया. पनीर आहे हा हाय फ्लेमवरच फ्राय करायचं आहे. जास्तीत जास्त 1 मिनिटपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. गोल्डन ब्राऊन झाला की काढून घ्यायचा. काढून घेतलेले आहेत. मस्तपैकी गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. पाहू शकता. बघू शकता मस्त क्रिस्पी झालेले आहेत. आता तुम्हाला मी एक तोडून दाखवते किती सॉफ्ट झालेला आहे. बघू शकता. बघा किती सॉफ्ट आहे आणि स्पंजी झालेला आहे. चला आता आपण काय काय साहित्य लागते ते बघूया. लसूण घेतलेला आहे आपण बारीक चिरून, काली मिरी पावडर, सोया सॉस, मीठ घेतलेला आहे आणि कोथिंबीर आणि गार्निशिंगसाठी कांदा पत्ता. आपण अशा प्रकारे ट्रायंगलमध्ये शेपमध्ये कट करून घेतलेला आहे. शिमला मिर्च 3 प्रकारचे आहेत. पाहू शकता. आणि कांदा घेतलेला आहे कट करून, पिवळी, लाल आणि हिरवी. अशा प्रकारे आपण कट करून घेतलेला आहे. 3 कलर घेतलेले आहेत. अर्धी शिमला मिरची आहे आणि लाल मिरची कट करून आणि अद्रक घेतलेला आहे. स्प्रिंग अनियनचा व्हाईट पार्ट घेतलेला आहे आणि व्हिनेगर. तर आपण एका पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. पाहू शकता. तेल सर्व बाजूनं पसरवून झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकलेला लसूण तो चांगला आपण शिजवून घेणार आहोत. लसूण आणि अद्रक 1 चम्मच घेतलेला आहे. लसूण थोडा शिजून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत ते म्हणजे अद्रक बारीक कट करून घेतलेला आहे. चांगलं शिजवून घेणार आहोत. अद्रक आणि लसूण चांगलं शिजला गेला पाहिजे आणि तो ढवळतच राहायचा. आता करपल्यावर चांगलं नाही लागत. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत ते म्हणजे कांदा पत्त्याचा व्हाईटवाला पार्ट असताना तो टाकणार आहोत. पाहू शकता. तो आपण टाकून चांगला मिक्स करून थोडासा शिजवून घेणार आहोत. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत कलरफुल शिमला मिर्च आणि कांदा, पिवळी, लाल आणि हिरवी आणि कांदा.
टाकून झालेला आहे. आता आपण क्रंची होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. आता श्रावण महिना चालू झालेला आहे, तर एकदा नक्की ही रेसिपी बनवून बघा, तुम्हाला आवडेल. आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी. पाहू शकता आता थोडी शिजलेली आहे. आपण जास्त शिजवणार नाही, खातावेळी ती क्रंची लागली पाहिजे म्हणून आपण एवढीच ठेवणार आहोत. आता आपण हे टॉस करून घेणार आहोत. आपण आता घरच्या घरी बनवा चिली पनीर हॉटेल स्टाईलमध्ये. टॉस करून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत काली मिरी पावडर, चिमूटभर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. लाल मिरची घेतली होती कट करून एक, ती त्याच्यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घेतलेली आहे. मिक्स करून ही रेसिपी आपण कमीत कमी साहित्यामध्ये बनवणार आहोत. नेक्स्ट आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत ते म्हणजे सोया सॉस. 2 चमच घेतला होता मी. 1 चमच विनेगर. आता आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. याच्यामध्ये आपण रेड चिली सॉस नाही वापरला, आपण ब्लॅक सॉसमध्येच करणार आहोत. आता थोडासा कांदा पत्ता तोही टाकून चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आपण ही ड्राय बनवणार आहोत म्हणून तर त्यासाठी थोडंसं पाहिजे, अर्धा कप एवढं पाणी टाकणार आहोत. थोडीशी ग्रेव्हीसाठी, थिकनेस येण्यासाठी. तर पाहू शकता आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे. पाणी बॉईल करून घ्यायचं आहे. आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत व्हाईट तीळ, पाव चमच एवढं. त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करून घेतलेली आहे, ते टाकून घेणार आहोत. पाहू शकता किती जाड झालेली आहे आपली ग्रेव्ही. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत पनीरचे क्यूब फ्राय करून घेतलेले आहेत. ते सर्व क्यूब पनीरचे टाकून घेतलेले आहेत आणि चांगले मिक्स करून घेणार. पाहू शकता आता मिक्स करून झालेले आहेत आपले. आता आपण थोडं टॉस करून घेणार आहोत पनीर चिली पनीर. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता गार्निशिंगसाठी थोडीशी धनिया, थोडासा स्प्रिंग अनियन. तर आता रेडी झालेली आहे आपली चिली पनीर. पाहू शकता किती भारी टेक्स्चर आलेला आहे. आता सर्व करण्यासाठी रेडी आहे. चिली पनीर झालेले आहे ना जबरदस्त. पाहू शकता किती भारी दिसते, हॉटेलसारखी चिली पनीर. आता प्लेटिंगसाठी रेडी आहे. पाहू शकता करून घेतलेले आहे. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. बाय.